आणि आता थेट जाऊयात सामाजिक कार्यकर्ते अंजुली दमाने सध्या बोलतायत. ही टिप्पणी सुद्धा याच्यात आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती असतं, कोण राजकारणी कुठली जमीन अडकवतो, ती त्यांची सत्ता आल्यावर कशी मिळवली जाते याचं हे धडधडीत उदाहरण आहे. हे कागदसुद्धा मी खारगे समितीला देणार आहे. आणि आता याच्यातला रोल पार्थ अमेडियानंतर आता अजित पवारांवर पण आला पाहिजे. कारण हेच ते निलेश मगर जे तिथले उपमहापौर होते, ज्यांची मगरपट्टा नावाची जी मोठी तिथे हे आहे पुण्याला मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे हे डायरेक्टर आहेत. आणि काय काय आहे त्याच्या मागचं ते हळूहळू सगळे खुलासे होतीलच. आत्ताच्या घटनेला हे सगळ्यात मोठा पुरावा आहे की अजित पवार यांच्याच पक्षाची किंवा त्यांचीच लक्ष त्यांचं नजर ही या जमिनीवर 2018 होती. आणि हे केलेला पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्यात सगळेच्या सगळे त्यांचे जे राईट्स होते ते या पक्षाने त्यांच्याकडे घेऊन ठेवलेले होते. हा नवीन नाव समोर येत आहे. पुण्याचे माजी महापौर निलेश मगर यांचा या प्रकरणाशी आधीपासून संबंध होता असं तुम्ही म्हणताय की पॉवर ऑफ अटॉर्नी निलेश मगर यांच्याकडे नेमकी कशी गेली आणि त्याचा पुढे वापर कसा झाला आणि थेटपणे अजित पवारांचा याच्यावर डोळा होता असं कसं म्हणताय? निलेश मगर हे अजित पवार गटाचे उपमहापौर होते. त्यानंतर ते शरद पवार गटात गेले, पुन्हा ते अजित पवार गटात आले. पण हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा. आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली. आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलं आहे असा माझा थेट आरोप आहे. तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे. आणि ओपन अँड शट म्हणजे याच्यातसुद्धा नावासकट सगळं लिहिलेलं आहे, सेम जागा. कारण मुंबई सरकार लिहिलेला 7/12 कोणी कसं घेऊ शकतं याच्यातसुद्धा असंच लिहिलेलं आहे की त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करणं, त्याचे रिग्रांटिंग करून घेणं म्हणजे रिग्रांट करण्याची गरज आहे हे तेव्हासुद्धा माहिती होतं. पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं म्हणून हे करण्यात आलेलं आहे. मात्र यापूर्वी पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये शीतल तेजवानी यांचं नाव आपण समोर बघितलेलं होतं. ही पॉवर ऑफ अटॉर्नी चेंज झाली का? निलेश मगर यांनी या पॉवर ऑफ अटॉर्नीचं नेमकं काय केलं? 2006 शीतल तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नी 89 केल्या होत्या, त्या थेट गायकवाड कुटुंबाबरोबर केलेल्या. पण 2018 स्वतः जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीला ही जमीन अडकवून ठेवायची होती म्हणून ती जमीन अडकवून ठेवण्यासाठी त्यांनी कुळाबरोबर म्हणजे खरं तर ती वतनची जमीन, वतनाच्या जमिनीवर कूळ लागलं आहे आणि त्या कुळाबरोबर जर त्यांनी असा व्यवहार करून ती नुसती अडकवून ठेवली आहे. हे इतकं कॉम्प्लेक्स आहे की साध्या माणसाच्या डोक्यात सुद्धा जाणार नाही, पण या राजकारण्यांच्या बरोबर डोक्यात जातं आणि हा त्यांचा जमिनी लाटण्याचा एक मोडस ऑपरेंडी आहे. निलेश मगर यांचे बाकीचे पण कारनामे आहेत असं तुम्ही म्हणताय. निलेश मगर हे मोठं प्रस्थ आहे ज्या पद्धतीने मगरपट्टा सिटीचं तुम्ही नाव घेता आहात. त्यांनी या सगळ्या प्रकरणातला त्यांचा रोल अजित पवारांच्या फेवरमध्ये झुकावा असे काही प्रयत्न केलेत का? ते कसे केले? आत्ताच्या घटनेला मी जसं म्हटलं की मी एक खुलासे करत जाईन. आत्ताच्या घटनेला हा खुलासा पहिला, याच्यानंतर इतर किती काय काय त्यांनी केलं याच्या हळूहळू खुलासे होतील. पण आत्ता हीच जमीन, हाच 88 नंबरचा गट 1 ते 26 सेम म्हणजे त्याच्यात काहीही फरक नाही. मुंबई सरकार लिहिलेला तोच 7/12 आणि याच्यात सरळ दिसतंय की आधी सत्ता नव्हती म्हणून मिळवला नाही, आत्ता सत्ता हातात आली म्हणून थेट मुलाच्या नावावर त्याच्या कंपनीच्या नावावर ही जमीन घेण्यात आली. माझ्याकडे त्यांच्याच कंपनीच्या नावावर घेतलेले अनेक जमिनींचे खुलासे आहेत जे खरं तर मी घेऊन अमित शहा यांना दाखवायला गेले होते. पण भाजपला बहुतेक भ्रष्टाचार विरोधी जे लढतात त्यांना भेटायला वेळ नसेल, पण भ्रष्टाचार करणाऱ्यांना भेटायला वेळ आहे हे याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. हा नवीन खुलासा तुम्ही खारगे समितीसमोर देणार का? आणि खारगे समितीने आता निलेश मगर यांना सुद्धा चौकशीला बोलवावं अशी तुमची मागणी आहे? मी ते ताबडतोब करून सुद्धा टाकलेलं आहे. खारगे समिती पुढे हे डॉक्युमेंट्स पाठवून सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी यांना बोलवावं हे तर थेटच आहे.
म्हणजे प्रश्नच नाही, या निलेश मगरांनी का ही 2018 म्हणजे उपमहापौर असताना, कायदा त्यांना व्यवस्थित कळत असताना, त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असताना, त्यांना जेव्हा माहिती आहे की वतनाची जमीन आहे, त्याच्यात सातबाऱ्यात थेट लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे आणि ती रिग्रँट करून घेण्यासाठीचे त्याचे सुद्धा सगळे ते राईट्स घेतात, याचा अर्थ त्यांना सगळंच माहिती होतं. आणि असून उपमहापौर असून आता पुण्याच्या जनतेला ठरवायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीत असे त्यांना कॉर्पोरेटर निवडून द्यायचे आहेत की नाही. कारण आधी निलेश मगर हे होते, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी उभं केलं होतं आणि त्यांची पत्नी तिथून कॉर्पोरेटर, शेवटच्या कॉर्पोरेटर त्यांच्या पत्नी होत्या. तर हे सगळं जे आहे ते कसं उघडपणे केलं जातं हे मी तुमच्यापुढे मांडले. तर मुंढवा जमीन प्रकरणी अंजुली